पडदा उघडला गेलेला, रंगमंचावर लख्ख प्रकाश पडलेला, पण अजूनही कोणीच दिसत नाहीत कसे, हा प्रश्न तुमच्या मनात पडलेला, बरोबर ना? अहो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. आता मी कोण हाही एक प्रश्नच सांगतो, सगळंच सांगतो, ऐका. हे जे समोरचं आलिशान घर दिसतं ना, ते आहे या शहरातील प्रसिद्ध उद्योगपती शिवा इंडस्ट्रीजचे मालक श्रीमंत वैष्णव कदम यांचं. जरा बघूया या घरात कोण कोण राहतं. अहो, हे बघा, हेच ते श्रीमंत वैष्णव कदम. हे गृहस्थ सदा न कदा व्यस्त फोनवर हो, आणि यांचे दौरे मात्र सदैव विदेशात. कधी जर्मनी, कधी जपान, कधी इटली, कधी फ्रान्स, इंग्लंड, तर कधी अमेरिका. अहो, तिकडे काय बघता, अहो गेलेत की ते गेलेत ना. मी सांगितलंच होतं. असं आणि हे कोण? ओहो, मिस्टर मंदार राणे, द मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ शिवा इंडस्ट्रीज. बघा बघा, फाईल मध्ये कसं डोकं खुपसून बसले. शिवा इंडस्ट्रीजचा पैसा आपल्या घशात कसा घालता येईल याचा तर विचार करत नसावेत ना. आणि ह्या बघा, ह्या सौ सुजाता राणे. नट्टापट्टा आणि किटी पार्टीज करणे हाच यांचा उद्योग. फुक्कटचा पैसा उडवावा कैसा, हे यांच्याकडून शिकावं. अहो बघा, कशी नखरेलणार दिसते ना. अरे जरा सावध व्हा, जरा सावध व्हा. हे बघा, हे आलेत मिस्टर भुजंग राणे. खायचे चणे आणि फोडायचे फुटाणे. दुसऱ्याच्या संपत्तीवर डल्ला मारणारा हा विषारी नाग. आणि हा बघा, हा घरगडी मन्या मामा. घरचा नोकर पण खास विश्वासू. अरे याच्या भरोशावर तर हे घर चालतं. अहो चालतच काय, धावतं म्हणा, धावतं. असा हा मन्या मामा. आणि आता तुमच्या पुढे येतोय शिवा इंडस्ट्रीजच्या 300 करोड संपत्तीचा एकमेव धनी, एकुलता एक वारस. मी म्हणजेच शिवा कदम, मिस्टर शिवा वैष्णव कदम. आणि इथेच सुरू होते आमचं कथानक. सादर करीत आहोत 3 अंकी नाटक बाळा बाळा मीच तुझी आई रे आई रे आई. गोऱ्या गोऱ्या अंगात जोडी लाल लाल, गोऱ्या गोऱ्या अंगात जोडी लाल लाल, रंगाने न्याले मी आज. ओठ माझे लाल 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 गुलाबी हे गाल, ओठ माझे लाल 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 गुलाबी हे गाल. शिवा
शिवा बाळा, शिवा, अरे असं काय बघतोस? बघ, मी तुझी आई. आई, माझी आई. आई, कुठे गेली होतीस तू मला सोडून? कुठे गेली होतीस? आई, मला तुझ्याशिवाय करमत नाही ग. नाही का छोटीशी थापड मारून पाय, मी झोपला होतो का चेता होतो तो पाहतो. ओ बया झालास तू. तुझा वय कुठं, माझा वय कुठं, कसा मारीन का? अरे त्या वही शंकाला मारना का? नाही ना मामा, जाऊ दे ना का. अरे मारगा नाही का जाऊ दे. अबे मारगा बे भाषा गेला बे मामा. करायचं काय? मला तुझ्याशी लग्न करायचं. नाही मी तुला मागणी घालायला आलो सुवासनी. नाही साहेब, हे शक्य आहे. ज्या आशेने तुम्ही इथे आलात ती तुमची आशा कधीच पूर्ण होऊ शकत नाही. हात जोडतो तुमच्या पुढे, तुम्ही जायत नाही. अगं पण का शक्य नाही? काय कमी आहे माझ्या? रखरखत्या उन्हात जसं एखादं वाटसरू सावलीसाठी झाड शोधतं ना, तसंच शोधत मी आलोय. प्लीज नाही म्हणू नको. साहेब हे अशक्य आहे. आणि काय माहिती काय माझा विषय? काय सांगता तुम्ही माझ्याविषयी? माझं आयुष्य, माझं पूर्व आयुष्य तुम्हाला काहीच माहिती नाही साहेब. आणि माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या बाळाची आई मीच का हो? त्याला प्रेम व आधार देण्यासाठी मीच का? या जगात अनेक स्त्री आहेत, मग तुम्ही माझीच निवड का केली? आणि जर का लग्न करून मी तुमच्या घरात आली आणि संपत्तीसाठी त्या बाळाचा छळ केला तर? पारू तू माझ्या संगतीत रमशील का? अरे जा रे जा मना बाजूला हट ना जरा. पारू तू माझ्या संगतीत रमशील का? अरे जा रे जा मना बाजूला हट ना जरा. पारू माझी राणी तू, नारे बाबा ना, माझी गदिवानी तू. नारे बाबा ना. पारू माझी राणी तू, माझी गदिवानी तू. अशी जवळ माझ्या येना, मला मिठीत घेना. मी तुझ्या त्या संपूर्ण इस्टेटीचे अथॉरिटी मी माझ्या नावे करेन. तुला बेदखल करून टाकेन तुझ्याच संपत्तीतून. जय गोविंदा, जय गोपाला. आता तू खाकाला आणि माझ्या गळ्यात पैशांच्या माळा. मामा, नको देणार मला हे दूध. हे दूध खूप कडू असते रे मामा. मी नाही पिणार हे दूध, मी नाही पिणार. नौकर माणूस, आपण कसं संपवणार त्याला? पप्पा प्लीज, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते अगदी स्पष्ट बोला. हे असलं कोड्यात नको. ओ बाहेर माझे क्लायंट्स वाट बघतायत. ओ लाखोंचं नुकसान होईल आपलं. अरे मंदार, आता या क्षणी हे तुझं लाखोचं नुकसान परवडलं. अरे पण संपत्ती कमावून जे नुकसान होईल ते? इतका मूर्ख नाही आहे मी बाबा. ओ सगळा बंदोबस्त केलाय मी. आणि तसंही आज आपण लाखो रुपयांचे धनी आहोत म्हटलं. ला 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 ला. काय रे मन्या, तुला अशा वेळी थट्ट सुचते का? अगं मी कुठं काय केलं, ये ना. आता माझ्याकडे पाहिजे. गोड आहे हो तुमची वाणी हो. घोडेश्वर, जरा तोंड सांभाळून बोलायचं. बायको आहे माझी सुजाता राणे. तुमची बायको आहे का? मला वाटलं माझी. सॉरी हा मॅम, मला इथं बगीचात का बोलवलं? शांत, शांत झाला का पाणी भरून? हलवून देऊ गगला. बोरी घालवायची ताकद आहे का रे बेवड्या? माझ्या तब्येतीवर जाऊ नको शांत. ह्या वयातही पसंत होऊ शकते. शरम नाही लागत तुला असं बोलायला? का बोलावचं आहे? का म्हणते टीव्ही गाणं घेतल्या ना? हो घेतली. येऊ का चित्रहार पाहायला? काय तू माझ्यासोबत फिरिंग फिरिंग लावू नकोस. हा सांग. देवा, एक विचारू का रे तुला? देशील माझ्या प्रश्नाचं उत्तर?
अरे मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं आमच्या ह्या जगामध्ये म्हटलं जातं. या पृथ्वी तलावरील सारी मुलं म्हणजे तू फुलवलेली फुलं. निरागस निरामय हे असलं गोंडस. मग हे जर फुल तुझं आहे देवा, तर ह्याच्यात नशिबामध्ये एवढे कष्ट का घातलेस रे? त्या बिचाराचा जन्म झाला आणि याची आई याला सोडून देवाघरी निघून गेली. आणि या नालायक लोकांनी या दुधातून औषध देऊन देऊन याला पुरतं वेळच करून टाकलंय. किती मारतात, किती छळतात हे दिसत नाही तुला? नाही दिसत का तुला? अरे कधी येणार आहे तुला ह्याची दया? आणि कधी फुलवणार आहेस तू ह्याचं जीवन? कधी? आहे या प्रश्नाचं तुझ्याकडे उत्तर नाही परमेश्वरा? नाही, या प्रश्नाचं तुझ्याकडे उत्तर नाही आहे. नाही आहे उत्तर. अरे माझ्या रक्ताचं असं मला कोणीही नाही आहे. एक आहे ती माझी बहीण सुवासिनी आणि दुसरं हे वेड जीव. मग सांग परमेश्वरा, काय करू रे मी ह्याच्यासाठी? हे विषारी दूध मी माझ्या हाताने ह्याला बाजू का? वैष्णवी ताई, का सोडून गेलात हो तुम्ही तुमच्या ह्या लेकराला? हा तुमचा सख्खा भाऊ, याचा जीव घेणारा काळा नाग निघालाय हो ताई साहेब, काळा नाग निघालाय. तेव्हा घोडेस्वार तुम्ही त्याच्या सह्या घ्या आणि त्याच्या त्या संपूर्ण इस्टेटीची ऑथॉरिटी तुम्ही माझ्या नावे करा. घोडेस्वार बेदखल करून टाका वैष्णव कदमला त्याच्या संपत्तीतून. आता रिझल्ट लागले की बस माझं LLM पूर्ण. 6 महिने एखाद्याकडे असिस्टंट म्हणून काम करेन, तेव्हा मामाजी तोवर करा म्हणावं तुमच्या ह्या घोडेश्वरांना काय काळवेळ करायचं ते. बाळ आहे म्हणून? हो आहे ना. कुठे होतो दिसत नाही? अगं तो बाहेर खेळायला गेलाय, येईलच लवकर. अच्छा. तो बघा. शिवा, ए बाळा शिवा, तुला तुझी आई पाहिजे होती ना बेटा? आई? हा हा, आई आई, ही बघ तुझी आई. आई सुवासिनी, हे काय करतेस तू? आल्या आल्या माझ्या मुलाचा तिरस्कार करते. मी डोळ्यातून आसवांच्या धारा कशा बरसती, होती वज्राचे घाव उरावर घनाघाती. अविचारी जग विसरल जरी नाती गोती, बाळा मी गवाहीन हे जीवनही तुझ्यासाठी. हो डोळ्यातून आसवांच्या धारा कशा बरसती, होती वज्राचे घाव उरावर घनाघाती. अविचारी जग विसरल जरी नाती गोती, बाळा मी गवाहीन हे जीवनही तुझ्यासाठी. कृष्णाची यशोदा तशी मी तुझी माई रे, तुझ्यासाठी राजसा जीव माझा जाई रे. बाळा मीच तुझी आई रे.